एकदम प्राचीन फील येतात. आणि मुळात काय माहितीये, ह्या गावकऱ्यांनी ते जपलंय छान, मेंटेन खूप छान केलंय. आणि याच्या पुढे पण जपतील. नवीन झोपडी करून ठेवलेली आहे म्हणून पहिली. झोपडी काढायची जरा कोणाक नका बोल. तर मित्रांनो आम्ही आता आत्रा बाजारपेठेत पोचला, पण एकच भूक लागलेली होती म्हणून एकच हॉटेल उघडा दिसला. पण आता बंद होतला, कारण आता गावातली माणसं ना गावाबाहेर जातील आहेत, त्यामुळे घरा पण बंद होतली आहेत. आणि ते माझ्यासोबत शैलो हा, भूक लागली म्हणून जरा भजी खाता. थोडं उशिरानं हॉटेल पण बंद होईल. आता पब्लिक एक सुरुवात झाली आहे, तर बघूया पुढे चांगला बघण्यासारखी आहे इकडे. तर मित्रांनो काय योग बघा, ज्यांनी रील व्हायरल केल्यानी या आचरे गावाची गावपळ्यांची, तेच आमका गावले त्याच्यामुळे आमका समजला. आणि आता येला आणि तुम्ही शिक्षा येता आणखी देता येत लेट येत घेणार होतं. पण आता बघूया कोण ना कोण आपले असे गावतात ओळखीचे आहेत आणि आणखी देता. तर पुढे काय काय होतं आता थोड्या उशिराने समजात. म्हणजे दुपारी 1:30 दरम्यान तिकडे मंदिरकडे दरवाजा वगैरे बंद करतो. हा त्याच्यानंतर ऑफिशियली गाव खाली होतं. बरं, म्हणजे आता हळूहळू तसं बोग गेलास तर बंद होतं का? 2-3 दिवस झाले, बरेचसे जण गावात पण गेले. आणि या मगाशी बघितलं हॉटेल एक पण चालू नाही, पण या एक चालू होता, तर आता या पण आता बंद व्हायच्या याच्या. पण बघितलं त्यामुळे आपला विचारू गेला आणि बघूया आता पुढे. नमस्कार मित्रांनो, मी आशिष सावंत, स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो मी आता आहे आचरे गावात, आणि तुमका तर माहीत असता आता 3 दिवस आचरे गाव पूर्ण खाली होतलो. म्हणजे गाव पळे ना, गावातली जी लोकं आहेत ना ती गावाच्या बाहेर जातली आहेत, वेशी बाहेर, आणि 3 दिवस गाव पूर्णपणे खाली होतलो. तर आता आम्ही नाश्ता केला, तर आपण एकच हॉटेल आमका गावला नशिबान आमचा, तर आपण गावला उघडा म्हणून, नाही तर उपाशी राहणार होता, तर पण आता बंद झाला. तर आमका तिकडेच ज्याने रील्स टाकले ना ते भेटले पराग दादा. तर त्यांची एक ग्रेट भेट झाली आमच्याशी, आणि माका तर एकदम भारी वाटतं. आता बहुतेक जण नाही म्हटलं तरी चांगले यूट्यूबर इकडे आचरे गावात आता येतील आहेत खास व्हिडिओसाठी. तर ही काय अंधश्रद्धा नाही, म्हणजे त्यांची चालू झालेली परंपरा पिढ्यानपिढ्या चालू झालेली. तर आता आम्ही जातो पुढे, आणि मंदिरात पण बघण्यासारखी आहे, आणि तोप पण पेटवतील असं मी ऐकलं आहे, दादाने सांगितलं आहे. तर त्या पण मी तुमका दाखवतो प्रयत्न करतलो आहे, जेवढा होईल तेवढा मी दाखवतो प्रयत्न तुमका करीन. तुमका व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक करा आणि शेअर पण करा, कमेंट पण टाका एक, आणि चॅनलवर जर कोण नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा. तोपर्यंत बघूया पुढे काय काय बघू भेटतं आता. आणि माका तर आजच्या दिवसातलो एकदम ह्यो क्षण आहे ना, तो एकदम भारी वाटतं, कारण फर्स्ट टाईम मी हरकुळाच्या बाहेर येऊन ब्लॉग बनवतो आहे. माका तर भारी वाटतं, आणि असो फर्स्ट टाईम असो ब्लॉग होता ना, तर काय सांगू नी काय नको, मी काय बोलू शकत नाही. पण जाऊया पुढे आपण, चला. तर ही बघा पूर्ण गाव एकदम शांत झालो, आणि म्हणजे आता गावात ही बघा, आणि ही बघा इकडनं गाव पण सुरू झालेली जा. इकडनं गुरा पण आता ही बघा, म्हणजे घरात जेवढी बारीक सारीक गुरा, कोण कुत्रे नेतात, सगळ्या घेऊन जातात. हे बघा येतात, बघितला. म्हणजे आताच एवढा बघण्यासारखी आहे, तर याच्या पुढे किती बघण्यासारखी आहे तुम्ही हा बघा. हे बघा, तर ही बघा वाटेतच भेटलेत सगळेजण. ही बघा 2 वासरं आहेत, अरे त्यांच्या खांद्यावर कोंबडी आहेत, ती पण घेऊन जातात, आणि एका इकडे भांडी आहेत. तर थोडा सामान ते आता ठेवतात, आणि ते म्हणतात की हे आम्ही आता सामान ठेवून येणार, आणि त्याच्यानंतर परत हे करणार, ती मोठी गुराबिरा होत ना ती नंतर नेणार नेक्स्ट टाईमला. तर कोण ना कोणी बघा आमचे पार्टनर पण इथे. तर इकडे आता आम्ही शैल्यांचे इकडे वर पाहुण्यांकडे गेला, आणि खाली इकडे आजीकडे येला. एक आजी आहे कसं, कारण जुन्या लोकांका भरपूर मोठ्या प्रमाणात जरा माहिती असता हे गाव पळण्याबद्दल. तर आम्ही बघूया तिका विचारूया काय कसं. आता हे शैलो पण माझ्यासोबत, आणि या त्या आजीचं घर, कारण जुन्या लोकांका विचारलं ना तर ती थोडक्यात का होईना पण ती चांगली माहिती देतात. त्याच्यासाठी आम्ही तिका विचारतो आधी कसा काय आता कधी चालू झालं या गावपळ म्हणजे काय. तर बघूया. गुरा घेऊन सगळी हद्दीच्या बाहेर जाणार,
आचरा सोडून चिंदरमध्ये झोपडी काढून राहायचं. तर ही प्रथा किती वर्षापासून चालू आहे काय? पूर्वीपास तरी किती वर्ष अंदाज? काही पूर्वीपासून? सांगता येतं नाही. रामेश्वर हा तोपर्यंत त्याचा हात काय ह्या सगळा. आता तुका किती वर्ष आली? मी ह्या गावात येऊन माका 65 वर्ष. 65 म्हणजे त्यापासून चालूच आहे. त्याच्या आधीपासून चालू आहे म्हणजे तुका आता 65 वर्ष झाली. पिढी गेली, पिढी पिढी झाली ना. पिढी गेली. आणि आता तुका 80 वर्ष चालू आहे ना? हा चालू आहे. 80. मग तुका अनुभव खूप आहे. बरेच पिढ्यान तू बघितलं कसा गाव पळण काय असतात. आता हे सगळं ह्या एक तोफेचे बार झाले की नाही, किती बार की होत? आमचे हे दरवाजांका कुलूप होते ना. किती तोफेचे बार करतले? महत्वाची वस्तू आतमध्ये राहिली घरात तरी जाऊन दरवाजा उघडायचे म्हणजे एकदा दरवाजा लावलास की परत पाठी फिरायचा नाही. नाही. याच्या अगोदर दरवाजा लावत नव्हतं ऐकलेलं आहे. नाही. आता पण रामेश्वराचं मोठं आडणं, तो आडणं टाकतले गाराणे झाले की सगळे 12-5 असतले सगळे. आणि ते सगळे त्या दरवाजान मग बाहेर पडा कोणाक देणार नाही. अच्छा. हा दुसरा दरवाजा आहे ह्या बाजूने कार्यालयाकडे, त्या दरवाजान बाहेर पडणार. आणि तुमची ढोराबिरा काय नाही आता? आयंदा नाही. मस्त ढोराबिरा होती तू घेऊन जायची चिंद्रात घेऊन जायची ना. थयच राहायची 3 दिवस. 3 दिवस 3 रात्री. चौथ्या दिवशी संध्याकाळी परत घरा घ्यायचा. हा तोफेचे बार झाले. परत तोफेचे बार होणार. तिट्यावर तोप लावते. तिट्यावर लावतील. आता 2 तोपी लावतील. एक देवळाकडे एक आणि वरती तिट्यावर 2च्या नंतर लावतील. म्हणजे तो आवाज दिल्यावर तुम्ही इकडे दरवाजा बंद करून दरवाजा बंद करणार आणि आणि आता देवळात चौघड वाजणार. आता आधी देवळात जाणार. देवळात मग सगळा जा काय असत त्या घरातला बंद करून काय आता पक्षी बिक्षी सगळं सगळा फक्त गुराबिरा असली तर ती फक्त सोबत घेऊन जायची. आदल्या दिवशी पोचवतो नाही गोरा अजिबात ठेवायची नाही. आदल्या दिवशी नेऊन पोचवतात. मग तुम्ही आता तिकडे बाहेर जाणार ना, मग तिकडे राहण्याची सोय ती आता झोपडी काढायची. झोपडी करून ठेवलेली आहे मग तुम्ही पहिली. झोपडी काढायची. जरा कोणाक नकाबुदी होणार नाही. आणि चोरी बिरी इकडे झाली तर नाही जाप होता. बरोबर ना. 12-5 तुझा तुझ्या आता एवढी वर्ष झाली तू बघत एकदा पण चोरी झाली नाही ना? तुझ्या बघण्यात इतके वर्ष आता तो कायच नाही ना. चोरी होणार नाही. सोनी अजिबात कसलं हे करूक नको. पोलिसांनी असतात. पोलीसला ना रामेश्वराचं पोलीस इनाम आचरा. आचऱ्यात खरेदी जमिनीची खरेदी होत नाही. 99 वर्षाचा करार होता. जमीन विकल्याच तर ती विकत घेतलेली ते नावावर तशी होत नाही. रामेश्वराचा आहे सगळा पूर्ण. आता या गावात आता किती माणसांची लोकसंख्या पूर्ण आचरे गावात? आता सांगले ती काय 10,000. 10,000 ना. मग तेवढी 10,000 माणसं सगळी आचऱ्यातली पुरी गावातली बाहेर राहतील ना गावपळ्यांना. जांभडूल म्हणजे प्रत्येक समाजाचे काय लोक असतील ते पण सगळे बाहेर जाणार. अगदी हिरला गावडेवाडी हा भंडारवाडा. आता हे मुसलमान आहेत ना ते जातील. म्हणजे सगळे एकंदरीत सगळे आचरो गाव पूर्ण खाली होता. नाही. पूर्ण खाली होता. पाण्याची सोय असते ना. हो पाण्याची सोय बघूनच करत असतात. पाण्याची सोय बघूनच करणार. 4 दिवस ते खोपटी बांधून झाले. रात्रीपर्यंत खोपटी बांधले आणि थंय काहीतरी कोंबडं देतात ते मिराची. कधी आज रात्री देणार? नाही हा आज देणार. आज हा, रात्री ते आज रात्री आमच्या थांबा गोया सकाळी सगळी देणार कोंबड की नाही आम्ही आता घरातले जातलो. म्हातारी आहे ना आमची म्हणून. आमची माझी बहीण आहे चिंद्रा. म्हस आम्ही मग गेल्यावर तुम्ही आता वाड्यावर ना जाणार नाही तर मी येणार होतोय कसा काय बांधला असता बघू नाही ती आम्ही म्हस दिलं गेल्या वर्षी. जाते नाही राहत. तर मित्रांनो आम्ही त्या आजीकडनं म्हणजे थोडीफार म्हणजे बतलाच तरी ना जास्त माहिती घेतला. आणि तिनं आपल्या म्हणजे तिका आता नाही म्हटलं तरी 80 वर्ष झाली आहेत. आणि तिनं 80 वर्ष झाली आहेत तिका. त्याच्या आधीपासून ही प्रथा चालू आहे सगळी. तर चांगली माहिती दिली. आता आम्ही ज्या ठिकाणी जायचं आहे ना त्या ठिकाणी मेन ठिकाणी आम्ही जात आहोत. कारण आता 12 वाजले आहेत. आता मेन कार्यक्रम आता चालू होतो तसं बघू गेलास तर 12च्या पुढे. म्हणजे आता बहुतेक माणसं आता आपली घरा पूर्ण बंद करून ना
गावाबाहेर जाऊन निघतली आहेत. तर मग चला आपण जाऊया तिकडे. या ठिकाणी आता मेन जाऊचा ना मंदिराकडे रामेश्वराच्या. तर तिकडे आपण जाऊया आणि बघूया. आमच्या अंडो, नागो, साहिल, तो परत परेश भरपूर जण इले आहेत. असे आता भरपूर जण भेटतील, पण ते पण भेटले आमका. आता आम्ही जाऊया पुढे मंदिरात. चला. तर हे बघा देव रामेश्वर मंदिर. गेट मस्त वाटतं एकदम. आतमध्ये जरा जाऊन बघूया. कारण आमचे पोर पण इले तिकडे. साहिल, अंडो, नागो सगळेजण इले तिकडे. तर जाऊन बघूया कसं मंदिर. तर एकदम भारी वाटतं, प्राचीन वाटतं पुरा. आवाज एकदम घुमता. हे बघा. तर हे बघा मंदिराचा पुरो परिसर. हे बघा एकदम जुने खांब. पण आता व्हिडिओ करू परमिशन आहे का इकडे. एकदम भारी वाटतं मंदिर. आणि रिपोर्टर पण इले आहेत बघा इकडे. भारी वाटतं, प्राचीन मंदिर आहे ना त्यामुळे. हे बघा खांब आहेत, पुरे दगडी खांब आहेत. हे बघा भारी वाटतं मंदिरा. एक समानता आहे कुठेतरी हे व्हावी, एकमेकात सलोखा निर्माण व्हावा आणि त्या दृष्टीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यात प्रामुख्याने जी काही लोक आहेत ते आपली गुरा वासरांसह, छोट्या मोठ्या मुला बाळांसह, वडीलधाऱ्या मंडळींसह, सर्वांसह जे काय असेल ते घेऊन सीमेवर जातात, सीमेच्या पलीकडे राहतात. थोडक्यात हा गाव निर्मनुष्य करतात. निर्मनुष्य गाव केल्याने त्याचे जे काही चांगले परिणाम आहेत त्या परिणामांना लक्षात घेऊन हे गावपण आयोजित करण्यात आलेले आहे. नो डाऊट की अगोदरपासून ज्या काही परंपरा आहेत त्यांना थोडंसं धार्मिक रूप असतं. धार्मिक रूप, वायू कसलेही प्रदूषण होणार नाही, केर कचरा निर्मिती टोटल बंद होईल. त्यामुळे साहजिकच पूर्वी जसे एखादी रोगराई आल्यावर हे होत होतं किंवा उद्देश आहे जसं एखादं हे व्हावं, परस्परांपासून व्यवस्थित व्हावं, गाव स्वच्छ सुंदर व्यवस्थित व्हावं, ह्या हेतूने लॉकडाऊन आम्ही साजरा करतोय किंवा गाव पण आम्ही साजरा करतो. आम्ही लॉकडाऊनला शब्दप्रयोग करणार नाही कारण तो जरा वेगळ्या स्वरूपाचा आहे म्हणून ते करतोय. विघ्न आल्याचं, दुसरी गोष्ट काय असं बॅड इन्सिडेंट्स घडल्याची घटना घडलेली नाही. ही मोठी हे आहे, ही एक मोठी जमेची बाजू आहे आणि आम्ही पूर्णपणे निर्धोक जाणार तिथे आणि बिंदास्त रानोमाळ राहणार. आम्हाला कसली भीती नाही, कारण आमच्या बरोबर आमचा देव आहे अशी आमची नितांत श्रद्धा आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला आतापर्यंत जोपासताना ते अपील केलेलं आहे की यामध्ये कसल्याही तऱ्हेची भूतबाधा किंवा हे ते वगैरे अशा स्वरूपाचा प्रकार नाही. याच्यात आपण गुण्यागोविंदाने एकत्र राहून सहजीवन जगायचं आहे, पर्यटन अनुभवायचं आहे, ग्राम स्वच्छता गोष्ट पाहायची आहे आणि जमल्यास तर अंड्या मंदिर कसा वाटतं? भारी आहे, एकदम प्राचीन खूप फील, एकदम प्राचीन फील येतात. ऐतिहासिक मंदिर आहे. हो, आणि मुळात काय माहितीये, ह्या गावकऱ्यांनी ते जपलंय छान, मेंटेन खूप छान केलंय आणि याच्या पुढे पण जपतील. नवीन गोष्टी न आणता सगळं जे जुनी घडणाळ होती ती तशी जपून ठेवली आणि याच्या पुढे रिनोव्हेट नाही करतात, रेस्टोरेट करतात. म्हणजे ते आहेत ते काढून काय ते वेगळं करण्यापेक्षा आहे त्याला जपता कसेल याच्यावर त्यांचा कल जास्त आहे, त्यामुळे अजून छान वाटतंय बघायला. तर मित्रांनो, आता ही मंडळी गावातली सगळी बाहेर पडली आहेत गारणा घालूसाठी. ते बाहेर गारणा करतील आता, गारणा घालू जातात ना. पलटी मार, पलटी असं पलटी. चला चला पुढे बाहेर
तर आता दरवाजा बंद केल्याने आणि आतमध्ये गेले. आम्ही इकडे बाहेर आहो, नगाडे वाजवल्याने आणि तोपे पण वाजवल्याने. आता ते तिकडनं बाहेर येतले आहेत, आम्ही इकडनं जातो आहोत दुसरीकडे, कारण दरवाजा मेन बंद केल्याने या, त्यामुळे आतमध्ये जाऊ शकत नाही. आतमधला शूट काय भेटात बघूया तिकडे जाऊन काय. आता तर ही बघा आता तोप वाजली. आता सगळ्यांनी बघा म्हणजे सगळं सामान घेऊन ना आता चालली आहेत. हे बघा गुरा घेऊन चालली माणसावर, कोण कोण आता बॅग बिग घेऊन चालले. म्हणजे आता बघू गेलास तर पुरा गाव खाली होताला. हे बघा रिक्षेन पण जातात तिकडे आहेत आणि आम्ही जरा आता तिकडे जातो दुसरीकडे आता. तर तोप बी वाजली तेव्हा सगळीजण गेले. चला तर हे बघा गाडीत पण बॅगे बेगे भरतात, कारण आता बॅगे पुरे घेऊन आता गावाबाहेर 3 दिवस जाऊचा त्यामुळे. तर मित्रांनो आता आम्ही इलाव इकडे तिट्यावर इला. सगळी माणसं हे बघा बॅग बिग घेऊन इकडे तिट्यावर आणि कोण म्हणतात इकडे तोप लावतेले तिट्यावर आणि मग इकडनं वेशी बाहेर जातले सगळेजण. माका पण माहीत नाही पण बघूया, लावले नाही तर मी दाखवीन. पण इंटरेस्टिंग आहे इकडे सगळा, कारण प्राचीन आहे सगळा. तुमका जर पूर्ण माहिती वाचायची असत ना मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकीन पूर्ण ती, तुम्ही बघा जाऊ. तर बघितलास तुम्ही इकडे तोप लावल्याने आणि एकदम भयानक आवाज झाला तोप तो एकदम. म्हणजे पहिल्यांदा बघले अशी की समोर तोप वाजताना बोलू शकत नाही असं झाला, कारण आवाज तो एकदम भारी गेलो. आता बघूया आम्ही दुसरीकडे जातो, कारण इकडनं आपल्याकडं माहीत नाही, सगळेजण जातात तसे आम्ही आपल्या हळूहळू त्यांच्या पाठनं आता तसं असं मी दाखवतोय. चला आणि तोप पण भारी वाजली भारी एक नंबर. देवाची कृपा आहे, आम्ही काय करत नाही. तुम्ही नाही पण ती एकदम प्रत्यक्षात बघितलं ना असा झाले. आवाज पण भारी प्रत्यक्ष अनुभवले मी तोप कशी वाजतात. रामेश्वर आपल्या सिंधुदुर्गात तरी मला वाटतं इकडे तो व्यवस्थित वाजली जाते. तर मित्रांनो ह्याच्यात तिकडे आचरा आणि ही आचऱ्याची सीमा हे सगळेजण या सीमेच्या इकडे जाऊन राहतले. इकडे आपले हे म्हणजे पलीकडे जाऊन हे बघा सगळे फोर व्हीलरने खुर्चे बिरचे सगळं नेतात सामान आणि या सीमेच्या इकडे जाऊन राहतले ते. आता कोण कोण ड्रम बी मानतात सगळे आणि बघा इकडे खाली जातात सगळे. तर ही बघा मग अशी बोलले ना सीमेच्या बाहेर त्यांका राहायचा, तर हे बघा सीमेच्या बाहेर इकडे यांनी छोटे छोटे झोपडे बांधलेले आहेत राहासाठी, जे एकदम ह्या भारी म्हणजे जुने लोक कशी पहिले झोपडी बांधून राहायचे तसा वाटतं या. हे बघा या इकडे ट्रॅक्टर बिक्टर सगळं आणले नाही, तिकडे पण बांधले म्हणजे असे लाईनीत बांधले नाही आहेत. हे इकडे हे बघा म्हणजे आधीच सेट करून ठेवतं, सगळा सेटअप लावून ठेवतं, त्यामुळे यांका बरा पडतं. आणि बघा गाय पण त्यांनी इकडे आणून बांधून ठेवले नाहीत वेगळी. म्हणजे एकंदरीत सगळा म्हणजे घरात तुमच्या काय सामान असला ना जनावरा म्हणा ते सगळी ते आणि सोबत आणतात. 3 दिवस त्यांका राहायचा. तर हे बघा त्यांनी आतमध्ये हे बघा झावळांपासून तयार केला आणि इकडे नेट मॅटिन बांधले नाही या सगळा एकदम. हे बघा सगळं सामान त्यांनी किती दिवस पूर्वी शिफ्ट केला सामान इकडे? कालपासून हळूहळू सुरुवात झाली. कालपासून ना मग त्या सगळ्याच सामान आणून तर लागतं. नाही म्हटलं असं 3 दिवस राहायचा आहे ना, त्यामुळे सगळ्या 3 दिवसाचं सामान सगळं आणून ठेवूकच हवं. त्याच्यासाठी मुद्दाम एखाद्या साहित्यासाठी घरी जाता येत नाही. हो त्याच्यामुळे बारीक सारीक सगळं आणून ठेवूचं लागतं. पूर्वतयारी करून ते सगळं सामान घेऊन. मग आता इकडे आता काय हवे असलं तर मार्केट जवळ इकडे आता मुणगे मुनगे तर मग तिकडे चिंदर त्रिंबक चिंदरच्या तिकडे सीमेच्या तिकडे आतमध्ये जाऊच शकत नाही आता ना 3 दिवस. आधी व्यवस्था असतात. हो आणि आधी आम्ही यादी वगैरे काढली जाते, म्हणजे काय काय साहित्य लागणार 3 दिवसाआधी आणि तजवीज केली जाते. आपण सर्वदा 4 दिवसाची तयारी करून येतो, कारण शेवटच्या दिवशी कदाचित एखादा दिवस वाढू शकतो. आणि कौल नाही दिला, देवाचा कौल झाला नाही तर मग 4 दिवस. पण 4थ्या दिवशी देतात. 4थ्या दिवशी सर्वसाधारण आजपर्यंतची परंपरा 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी कन्फर्म गाव करू. मग आता हे इकडे पण बहुतेक जणांनी झोपडी बांधली, आधी बाकीच्या ठिकाणी पण बांधले नाही असतील ना.
ते कसं असतं प्रत्येकाचे ते भाग आहेत ना त्या वाड्या हा. मग त्याच्यात त्यांना ऍक्सेस जरा जवळ असतो त्यांना म्हणजे ज्याच्या घरापासून जेवढी हा जागा- सीमा जेवढी जवळ सीमा असेल ना, जेवढी त्या जवळ. भागात ते stay करतात. बरोबर. तिने सगळी व्यवस्था करून ते आपले शेजारी मुळी म्हणून आहेत मित्र ते इथल्या लोकांची सगळी पाणी लाईट आणि जागा आहे साधारण किती वस्ती आता आता साधारण एक 18 घरं आहेत 18 ते 20 घरं इकडे आता हे किल्ले आणि 100-125 माणसं इथे आली एवढ्या भागात आता ना. की बरं नाव काय तुझं? तर ही बघा इकडे त्यांनी म्हटल्याने 100 जणांतर इकडे राहा केलं. ती बघा तिकडच्या पासून इकडे सगळी मस्त आहे की घरा बांधलेली या भारी बांधलेल्या म्हणजे धावळांपासून तयार केलेल्या बांधलेल्या. हे बघा इकडे एका पण आणल्या नाही इकडे 3 दिवस हे म्हणजे सगळं सारून बिरून ठेवले नाही. आणि तयारी ते आधीच करून ठेवतात मग अशी सांगल्या ना त्याने तयारी आधीच करून ठेवतात. तर ह्या बघा ह्या एक भारी केल्याने या म्हणजे एकदम प्राचीन वाटतं या चोपडी माडांच्या धावळापासून ना तयार केल्याने या 3 दिवस. हे बघा एका पण आणल्याने या इकडे. हो बाबा म्हणजे सगळ्यांकाच आणल्याने या तर भाऊ गेला तर पुरा घरच खाली केलेला आता सध्या 3 दिवस मांजराची पिला. तर इकडे पण माणसं असत हे खास मुंबईवरून इलेले आहेत 4 दिवसासाठी खास ना गाव पळणीसाठी. कसं वाटतं येऊ ना आज तरी पहिलोच दिवस हा आणि अजून 4 दिवस आहेत पण भारी वाटतं असत ना एकदम असं वनभोजन पिकनिक वाटतं बाहेर इल्ले आणि एकदम ह्या बघा घरच वाटतं एक तऱ्हेचा ना. तर हे बघा या दादानी सकाळपासून ह्या गुरांका इकडे आणून बांधून ठेवलेली आहे आणि त्यांच्या चाऱ्याची सोय पण करून ठेवलेली आहे. तरी म्हणजे असा नाही की गावातलेच इकडेचे गाव पळणीसाठी इकडे बाहेर जातात मुंबईवरून पण खास 4 दिवस सुट्टी काढून इकडे ह्या गाव पळणीसाठी इकडे येतात. म्हणजे प्रत्येकाची आवड आहे बरोबर ना यायची. तर मित्रांनो आजच्या दिवसाचा व्हिडिओ तुमका आचऱ्यातलो गाव पळणीचं व्हिडिओ तुमका कसं वाटलं तर नक्की कमेंट करून सांगा. कशी होती आजची आचऱ्याची गाव पळण. तर माका तर एकदम भारी वाटला. सीमेच्या बाहेर येऊन राहतात आणि इकडे नाही म्हटलं तरी 100-150 लोक आहेत. सगळ्यांनी आदल्या दिवशीच इकडे झोपडी बांधलेल्यानी आणि बारीक सारीक सामान आणून ठेवल्यानी सकाळपासून चालूच होता. तर आता थांबाची वेळ झाली आहे कारण व्हिडिओ जास्त मोठं होईल. तर व्हिडिओ आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असाल तर काळ्या कलरचा बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत टाटा बाय बाय.